लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता धाराशिव या जागेसंदर्भात आता धनंजय सावंत हे देखील या मुख्यमंत्री यांच्या निवासाने दाखल झालेले आहेत। अर्चना पाटील हे राष्ट्रवादीच्या तिकिटावरती तर त्यांना उमेदवारी दिल्यामुळे कुठेतरी नाराज वर्ग या ठिकाणी दिसत आहे। त्यामुळे धनंजय सावंत या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांचे कार्यकर्ते शक्ती प्रदर्शन करत या ठिकाणी आता मुख्यमंत्री निवासाच्या घराच्या बाहेर आलेले आहेत आणि याच ठिकाणी मोठ्या संख्येने धाराशिव या ठिकाणची सर्व कार्यकर्ते पदाधिकारी या ठिकाणी आलेले आहेत। पाहायला गेलं तर धाराशिव हा मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे आणि या बालेकिल्ल्यामध्ये तानाजी सावंत हे देखील मंत्री आमदार आहेत। त्यामुळे नक्की धनंजय सावंत आपल्याशी जोडले गेलेले आहेत। या ठिकाणी त्यांना आपण विचारपूस करणार आहोत। नक्कीच या ठिकाणी धनंजय सावंत या ठिकाणी आलेले आहेत। वी-गार्ड के एयर कूलर्स एक्स्ट्रा लार्ज कूलिंग पैड्स के साथ जो अच्छों को ठंडा करे। वी-गार्ड एयर कूलर्स, लॉन्ग लास्टिंग कूलिंग। मोठं शक्ती प्रदर्शन या ठिकाणी हेमंत गोडसेंनी देखील केलं होतं। हेमंत गोडसेच्या नंतर आता थेट धाराशिव मधली नाराजी काय आहे आपण या ठिकाणी त्यांच्याकडनं जाणून घेणार। धनंजय काय सांगाल, या ठिकाणी थेट तुम्ही मुख्यमंत्र्यांच्याकडे आलेत आणि आता थेट ठिय्या मांडत आहे, मोठं शक्ती प्रदर्शन या ठिकाणी तुम्ही घेऊन आलात, काय एकंदरीत नाराजी आहे अर्चना पाटील यांना तिकीट दिलं? शक्ती प्रदर्शन असं म्हणता येणार नाही, पण आम्ही आमच्या लाडक्या मुख्यमंत्री महोदयांना भेटण्यासाठी आलेलो आहोत। जे काय आमच्या धाराशिव जिल्ह्याची जो पारंपरिक मतदारसंघ आहे त्या मतदारसंघात ज्या आमच्या व्यथा आहेत त्या इथं आम्ही आदरणीय आमचे नेते या राज्याचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय एकनाथभाई शिंदे साहेब यांच्यापुढे ती व्यथा मांडण्यासाठी आलेलो आहोत। नक्की काय व्यथा आहे? अर्चना पाटील यांना तिकीट दिल्यामुळे मोठी एक नाराजी कार्यकर्त्यांमध्ये, तुमचं देखील नाव पुढे येत होतं यावेळेस लोकसभेचं। कार्यकर्त्यांमध्ये नाराजी याच्यासाठी आहे की जो मतदारसंघ तो जो धाराशिव हा मतदारसंघ हा पारंपरिक शिवसेनेचा आहे। गेले 40 वर्षामध्ये अपवाद एकदा वगळता 35 वर्ष धाराशिवने शिवसेनेचा धनुष्यबाणावरचा खासदार 35 वर्ष तिथून निवडून दिलेला आहे आणि सडनली ती जागा युतीमध्ये राष्ट्रवादीला गेली। त्याच्यामुळे ज्या कार्यकर्त्याच्या जीवावरती पक्ष तिथं मोठा झाला, आज त्या कार्यकर्त्यांनाच म्हणजे 40 वर्ष गेली ते चिन्ह हद्दपार करण्यासाठी आणि ज्यावेळी 2019 ते चिन्ह हद्दपार झालं आणि आता परत युतीमध्ये ती जागा जर राष्ट्रवादीला गेली तर शिवसैनिक मध्ये जे म्हणजे त्यावेळेच्या त्या गुन्हे सुद्धा अजून मागे घेतलेले नाहीत। ज्यावेळेस हे सगळी लोक वेगवेगळे लढत होते ते चिन्ह होतं, जो शिवसैनिकांना तिथं त्रास झाला आणि आज जर त्याच शिवसैनिकांनी ह्याचा प्रचार करायचा म्हणलं तरी कुठंतरी कुठल्याही शिवसैनिकाची ती मानसिकता नाही आणि हे कुठंतरी आम्ही गावामध्ये गेल्यानंतर हे शिवसैनिक सगळे पदाधिकारी बोलून दाखवत होते आणि तीच व्यथा सांगण्यासाठी आम्ही आज इथं आदरणीय मुख्यमंत्री महोदय यांच्याकडे आलेलो आहोत। गोडसे असतील त्यांनी देखील या ठिकाणी ठिय्या मांडलं होतं, त्यांना देखील कामाला लागा असं मुख्यमंत्री सांगितलं। गावना गवळी देखील असतील ते देखील या ठिकाणी आले होते। मात्र बघायला गेलं तर कुठेतरी धनुष्यबाण खऱ्या अर्थाने आपल्या हातातून निघून जाताना पाहायला मिळतो का राष्ट्रवादीकडे? मला वाटत नाही असं की धनुष्यबाण हातातून निघून जाईल म्हणून। निश्चित त्याच्यासाठी आम्ही आमच्या लाडक्या मुख्यमंत्री महोदयांकडे आलेलो आहोत। निश्चित त्यांची भेट झाली की आम्हाला सगळं कळेल। 40 वर्ष धनुष्यबाण पेलून ठेवलं होतं, मात्र एकाएकी अशा लोकसभेमध्ये जर धनुष्यबाण गेले नाही, भविष्यात तुम्ही कशा प्रकारचं काम कराल या ठिकाणी? मुख्यमंत्री महोदय यांच्या आदेशाच्या पुढे जाणार नाही, पण निश्चित धनुष्यबाण आम्ही पेलणार। आमचा धनुष्यबाण जो धाराशिवचा आहे, उमेदवार धनंजय सावंत का निकोन हे मी म्हणत नाही। मी काय म्हणलो आपल्याला की 40 वर्ष धनुष्यबाण हा आमचा उमेदवार त्या धाराशिव जिल्ह्यानं आम्हाला एकदा अपवाद वगळता 35 वर्ष धनुष्यबाणाला तिथून निवडून दिलेलं आहे। त्याच्यामुळं याही वर्षी या 2024 मध्ये सुद्धा धनुष्यबाणच आमचं चिन्ह राहील अशी आम्हाला खात्री आहे। शिवतारेंची पण देखील तशीच वेळ आली होती, मात्र शिवतारेंना कुठेतरी थंड करण्यात आलं। दोन्ही उपमुख्यमंत्री असतील मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन दिली, मात्र अशा पद्धतीने तुम्हाला जर आश्वासन काय दिलं तर पुढच्या भविष्यात कसं काम कराल? माझी अजून कुठली चर्चा झाली नाही। आश्वासन द्यायला मी एकटा नाही, आज आमच्याबरोबर सर्व पदाधिकारी आहेत, सर्व कार्यकर्ते आहेत
आणि हे सर्व पदाधिकारी, हे सर्व कार्यकर्ते हे आदरणीय मुख्यमंत्री महोदय यांच्या शब्दाच्या पुढे जाणार नाहीत. त्यामुळे काय अडचण नाही. कशामुळं ही जागा, कारण त्या ठिकाणी भाजपचे 3 आमदार, सेनेचे 2 आमदार, 80% मतदार हा शिवसेनेचा आहे, तरी सुद्धा ती जागा राष्ट्रवादीला सुटली गेली. मग हे जे कार्यकर्त्यांमध्ये जी खदगद आहे ते सांगण्यासाठी इथं आलेत. कार्यकर्त्यांचं जर समाधान झालं तर काय अडचण नाही. जे निश्चित अनाथाचा नाथ एकनाथ म्हणून ज्यांची ओळख आहे ते सादर रस्त्यावर जाताना 2 माणसं भेटली, हात केला तर थांबून बोलतात. आज तर हजारो कार्यकर्ते इथं आलेत, त्यामुळे त्यांच्या मनासारखं होईल असं मला या ठिकाणी वाटतं. भाजपचा सर्वे येतो त्यामुळे कुठे तिकीट दावळलं जातं, काहींचे चेहरे बदलले जातात, त्यामुळे तुमचा देखील अशा प्रकारे. बघा, माझ्या अजूनच्या याच्यावरती कोणाशी माझं बोलणं झालं नाही. मी कुणावरती काही भाष्य करणं ते संयुक्तिक होणार नाही. त्यामुळे माझं ज्यावेळेस आमची चर्चा आदरणीय मुख्यमंत्री महोदयावर होईल त्याच्यानंतर मी आपल्याशी सविस्तर बोलेन. तानाजी सावंतनी या संदर्भात काय शब्द टाकला का मुख्यमंत्र्यांनी? तानाजी सावंत जरी ते माझे काका असले तरी या राज्याचे ते कॅबिनेट मंत्री आहेत, पक्षाचे नेते आहेत, उपनेते. त्याच्यामुळं त्यांनी सुरुवातीला बाबा कशा पद्धतीनं करायचं, काय करायचं ते होतं. जर जागा हे आपल्याकडे राहणार होती तर डेफिनेट मी त्यावेळेस प्रमुख दावेदार होतो, तेव्हाच टाकले. पण ही जागा युतीमध्ये सुटली राष्ट्रवादीला, त्याच्यानंतर माझं त्यांचं या विषयावरती बोलणं झालं नाही. माझी त्यांची आजच भेट झाली, तेही भेटतील मुख्यमंत्र्यांना. की सरकार आलं, कुठेतरी राष्ट्रवादी आल्यामुळे आपल्या देखील जागा फार कमी झाल्या. बघायला पालघरची असेल, नाशिकची असेल, आता धाराशिव पण त्यातच पुढे अशी जागा आली, त्यामुळे कुठेतरी जागा कमी होताना दिसते. जागा कमी होणार नाहीत, निश्चित शिंदेसाहेब त्याच्यावर सविस्तर चांगला मार्ग काढतील. जवळचे कार्यकर्ते आहात, नक्कीच हम तुम्हारे साथ हैं, तनु साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, तनु साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. का वाटतं जर जागा अटीतटीचा सामना आहे, जर जागा मिळाली या ना मिळाली तर पुढचं तुमचं काम कसं असतं? अगोदर आम्हाला आमच्या लाडक्या नेत्याबरोबर, आमच्या पक्षप्रमुखाबरोबर, आमच्या कुटुंबप्रमुखाबरोबर आम्हाला बोलू तर द्या, त्याच्यानंतर सांगू. होईल समाधान, 100% होणार. कारण शिंदेसाहेबांकडून आजपर्यंत विदाऊट समाधानाचं कोणी गेलेलं नाही, त्याच्यामुळं नक्की समाधान होईल. नक्कीच समाधान होणार असं त्यांचं म्हणणं. या ठिकाणी धाराशिव या ठिकाणचे सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी आलेले आहेत. त्यामुळे अनाथाचा नाथ आणि एकनाथ हे कुठेतरी समाधानकारक या ठिकाणी उत्तर देतील, त्याशिवाय आम्ही इथनं हटणार नाही देखील त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे नक्की अर्चना पाटील हे येणाऱ्या काळात त्यांना जर राष्ट्रवादीचं तिकीट दिलं असेल तर दुसरीकडे धनंजय सावंत यांच्याकडे देखील कसं बघतात हे देखील पाहणं गरजेचं आहे. 40 वर्ष धनुष्यबाण ज्या धाराशिवमध्ये यांनी टिकून ठेवला तेच धनुष्यबाण आता हातात न जाता येईल काय हे देखील आता पाहणं गरजेचं राहणार. त्यामुळे अर्थसह गणेश्वरा टीव्ही मराठी ठाणे.